गटार काळजात घुसली या गाजलेल्या चित्रपटानंतर मराठी रंगभूमीवर वर्चस्व करणाऱ्या नाटकाचे सुबोध भावे यांनी चित्रपटात रूपांतर केले आहे। चित्रपटाचे नाव आहे संगीत मान अपमान। कृष्णाजी खाडीलकर लिखित संगीत मान अपमान हे नाटक 1911 साली सादर झाले होते। त्यामध्ये बालगंधर्व यांनी सुद्धा काम केले होते आणि या गाजलेल्या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करणे ही एक मोठी रिस्क होती जी सुबोध भावे यांनी घेतली आणि ती निभावली सुद्धा। आता पाहूया चित्रपटाची कथा। संग्रामपूर नावाचे एक राज्य असते, त्यातील राजा हयात नसल्यामुळे तेथील राणी म्हणजे निवेदिता सराफ राज्य करत असते। सेनापती असतात काकासाहेब आणि ते राज्य चालवण्यासाठी मदत करत असतात। काकासाहेबांची मुलगी असते भामिनी जी मुख्य नायिका आहे आणि तिची भूमिका केली आहे वैदेही परशुरामी यांनी आणि उपसेनापती आहे चंद्रविलास जो खलनायक आहे आणि त्याची भूमिका केली आहे सुमित राघवन यांनी। त्याच्या दोन इच्छा असतात, एक म्हणजे सेनापती बनणे आणि दुसरी म्हणजे भामिनीशी लग्न करणे। तर एके दिवशी काकासाहेबांवर खुशालपूरचा राजा म्हणजे ज्याची भूमिका उपेंद्र लिमये यांनी केली आहे तो हल्ला करतो, पण राज्यातील सामान्य शेळ्या मेंढ्या पाळणारा सामान्य जीवन जगणारा धैर्यधर हा काकासाहेबांचा जीव वाचवतो। धैर्यधरची भूमिका केली आहे सुबोध भावे यांनी। मग काकासाहेब धैर्यधरला आपल्या सैन्यात घेतात आणि एका तुकडीचा प्रमुख बनवतात, पण ही गोष्ट चंद्रविलासला आवडत नाही आणि तो धैर्यधरच्या विरोधात कट करतो। काकासाहेब धैर्यधर मध्ये सेनापतीचे गुण पाहत असतात आणि एके दिवशी भामिनी समोर ते धैर्यधरशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतात, पण ती तो तेव्हा धुडकारते आणि त्यांचा अपमान करते। पण ती नंतर धैर्यधरच्या प्रेमात कशी पडते आणि त्यावर चंद्रविलास काय करतो अशी ही ट्रायंगल प्रेम कथा या चित्रपटाची आहे। पण या चित्रपटाचा आत्मा आहे संगीत, जे की शंकर एहसान लॉय यांनी दिले आहे आणि ते उत्तम झाले आहे। जवळजवळ या चित्रपटात 14 गाणी आहेत आणि ती एकापेक्षा एक आहेत। चित्रपटाचं दिग्दर्शनही छान झाले आहे, त्यासाठी सुबोध भावे यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे। नेहमीप्रमाणेच मराठी कलाकार जसा आपला अभिनय उत्तम करतात तसे या चित्रपटातही सर्व कलाकारांनी आपला अभिनय छान केला आहे। विशेष म्हणजे वैदेही परशुरामी हिचं, कारण कथा ही भामिनी या कॅरेक्टर भोवती फिरते आणि तिचा स्क्रीन टाइमही जास्त आहे। भामिनी या कॅरेक्टर मध्ये वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्या वैदेहीने चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत। या सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंट नंतर आता बोलूया मला वाटलेल्या नेगेटिव्ह पॉईंट बद्दल। पहिला, सिनेमाचा सेट जो काही सीन मध्ये छान वाटतो पण काही सीन मध्ये खोटा वाटतो। दुसरा आहे VFX जो काही सीन मध्ये छान दिसतो। उदाहरण द्यायचं झाले तर धैर्यधर जेव्हा भामिनीला भेटवस्तू देतो तेव्हाचा सीन, पण काही सीन मध्ये त्यातील त्रुटी नजरेला पडतात। तिसरी, या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जी नॉर्मल आहे। या चित्रपटामध्ये लाईट्सचाही नॉर्मल वापर केला आहे। चित्रपटाचा कलर टोनही नॉर्मल आहे। या चित्रपटाचा कंपॅरिझन जर हल्लीच रिलीज झालेल्या फुलवंती या चित्रपटाशी केले तर त्या चित्रपटामध्ये जशी कलर टोन लाईटचा वापर सिनेमॅटोग्राफी होती तशी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। एवढ्या 3 गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी उत्तम आहेत। चित्रपट 2.5 तासाचा आहे। सध्याच्या रीलच्या दुनियेला हा मोठा वाटू शकतो, पण मला असं काही वाटलं नाही। मला हा चित्रपट आवडला आणि तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि नाही बघितला असेल तर आपल्या आजी आजोबा आई बाबा यांना चित्रपट नक्की दाखवा, त्यांना तो नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये।